हे ना आमच्याकडे 2 दिवस झाले आईनी गावावरनं पाठवले. आईनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी गावावरनं पाठवले. तेव्हा मी यांना विचारले काय, तर ते म्हणाले ते रताळ्याचा भाऊ आहे. हा म्हणजे रताळ्याचा भाऊ नाही, रताळ्याच्या फॅमिलीतला आहे. तेच ते भाऊ मामा काका कोणीतरी आहे त्याच्या फॅमिलीतला. पण हे काय आहे मला माहिती नव्हतं. तर ह्यांनी त्याचं नाव सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, घोरक्यान आणि काटेकर. मला पाठ झालं ते नाव. मला एवढं रटवलं ह्यांनी हे नाव की मला पाठ झालं. आणि स्वतः आता व्हिडिओ करताना स्वतः फंबल झाले, काय नाव आहे स्वतःच विसरले. पण हे ह्यांच्याकडचंच आहे. हे फळ बटाट्यासारखं दिसतंय खरं तर. काय रताळ्यासारखं असतं ऍक्च्युली. म्हणजे जे कोकणातले असतील त्यांना माहिती असेल गोरक्यान आणि काटीकर काय असतं प्रकार. मला माहिती नाही, मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलाय. रताळा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण हे बटाट्यासारखं दिसतंय खरं तर. पण कंदमुळाचाच एक प्रकार आहे. तर कोकणात खूप जास्त प्रसिद्ध आहे, खूप मिळतं. माझ्या सासूबाईंना याची रेसिपी विचारली तर त्या म्हणतात की आम्हाला काही याचं माहिती नाही, आम्ही फक्त त्यांना उकडवतो आणि मस्तपैकी खातो. असं छान आणि गोड आहे, खातात. हा, आणि गोड लागतं त्याच्यामुळे भाजी सुद्धा करू शकतात. पण आई म्हणते, म्हणजे माझ्या सासूबाई म्हणतात आम्ही काय भाजी करत नाही, त्याच्यामुळे तुला जमत असेल तर तू कर, पण ह्याला उकडवून खातात, ते छान लागतं असं म्हणाले. तर मी आता ह्याला उकडवून तसं पण टेस्ट करणार आहे आणि भाजी सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. गुगलवरती खूप रिसर्च केलं, काहीही मिळालं नाही. यूट्यूबला सुद्धा याची एकही रेसिपी मिळाली नाही. सो आम्ही आता हे ट्राय करणार आहे, बघूया. हे बघा, मी व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि हे बघा एकदम व्यवस्थित बटाट्यासारखे दिसत आहेत खरं तर हे. पण व्यवस्थित खूप माती असते याच्यावरती, तर नळाखाली धरून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची. माती सगळी निघाली पाहिजे. भरपूर माती होती. मी एकदम 5-7 मिनटं आरामात पाण्याखाली धुवून घेतलेले आहेत. आणि पाणी आता बघा किती नितळ आहे. व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेत. आता ह्याला आपण उकडायला ठेवूया. आता ह्याला मी कुकरमध्ये टाकून घेते. ह्याच्यात काहीच आपल्याला घालायचं नाही, मीठ वगैरे काही, फक्त पाणी घालून 4 शिट्या काढून घेते व्यवस्थित. थांबा. आता मी हे सगळे व्यवस्थित कुकरला टाकून घेतलेले आहेत. पाणी घातलेलं आहे 3 मोठे ग्लास. आता ह्याला 4 शिट्या होईपर्यंत कुकरला लावून घेते. ह्याच्यात मीठ वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. हां, कुकर पूर्ण आता थंड झाला आहे. आता बघूया नक्की शिजलंय की नाही, आम्हालाही माहिती नाही. हा, वा, मस्त शिजलेत. हा, दिसते. हा, आतमधून ब्रेक झालेले आहेत ते. माझे आहो आलेले आहेत मदत करायला. काय समजत नाही त्यांना कसं काय म्हणून ना. पण व्यवस्थित मस्त शिजले. 4 शिट्यांमध्ये एकदम छान झाले. थोडे कडक आहेत ते, आपल्याला हे शिजवावं लागेल. थोडे कडक आहेत अजून. शिजायला खूप वेळ लागतो. म्हणजे अजून थोडं शिजवावं लागेल ना. नाही. अरे बापरे, आरामात. खूप गरम आहेत. हा, चला. हां, थांबा 1 मिनटं दाखवू दे मला. हे बघा, असे ब्रेक तर झालेत ना, मग शिजले तर आहेत. शिजले सगळ्यांना जे हां, एकदम नरम, सगळ्यांना फटी पडल्या. ते काय सगळे ब्रेक झालेले आहेत, म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत शिजलेले आहेत. थंड होऊ देत, मग त्याला थंड पाण्यात घालूया ना थोडेसे आपण. वरून थोडं थंड पाणी घातलंय, जेणेकरून ते जरा गार होतील, मग आम्ही साल काढू शकतो याचे. तुम्ही ह्याला म्हणजे नळाखाली पण धरू शकता. मस्त एकदम छान दिसत. रताळ्यासारखे दिसत, पण रताळे थोडे आतून पिंक असतात ना. हा, पिंकिश असतात. ही पूर्ण व्हाईट आहेत. हे सगळे सफेद आहेत, म्हणजे बटाटे कसे असतात अगदी तसेच आहेत. आणि रताळे पिंक असतात, पण हे खायला गोड असतात ना. आता मी जरा खाऊन बघणार आहे. आता हे जरा साली काढल्यावर बघते. वाफा निघतायत मस्त. एकदम थंडीमध्ये असं गरमागरम खायला मस्त वाटेल ना. आता हे व्यवस्थित आमचे सोलून झालेले आहेत. मी अजून टेस्ट नाही केले, बघा व्यवस्थित शिजलेले आहेत ते एकदम. आता ह्याला साल काढून घेतली आम्ही. आपण जसं बटाट्याची साल असते ना, तशी साल काढून घ्यायची. पण आपल्या नॉर्मल रताळ्याची साल एकदम सॉफ्ट असते, पण ह्याची साल ना अशी कडक होती. म्हणजे पापडी कशी असते, जी टरफलं निघतात ना, अगदी तशी होती कडक कडक.
पण आता व्यवस्थित आमचे सोलून झालेले आहेत. आणि आता हे खाऊन मी बघते, बघूया कसं लागतंय. थोडंसं टेस्ट करूया ना. करा करा. भीती वाटते, ठीक आहे, नवीन आहे. म्हणजे कसं नाही, आळणी आहे. आपण बटाटा उकडवल्यावर कसं लागतो ना तसंच लागतोय, पण ह्याला टेस्ट थोडी वेगळी आहे. रताळ्यासारखी नाही म्हणता येणार. रताळा थोडं गोड असतं, हे गोड नाहीये, फिकं आहे थोडंसं. आणि थोडंसं म्हणजे सॉल्ट नाही ना याच्यामुळे, त्यामुळे आळणी लागतंय, पण खायला छान आहे. त्याच्यात आपण थोडंसं स्पायसेस ऍड करूया आणि बघूया कसं लागतंय. चालेल, आवडलं ना? मला आवडलं. आता बघूया, चला. आता ह्यांना असं जरा इकडे कापाकापी चालले. कापाकापी चालले. गोलगोल असे स्लाइस करून घेते, जसं आपण बटाट्याचे कसे कापतो असे. थोडेसे खूपच शिजलेले आहेत त्याच्यामुळे त्याचे तुकडे होत आहेत, पण खूप सॉफ्ट हँडने मी जरा करून घेते. व्हेरी गुड. शिकलात कोकणाचं जेवण बनवायला. प्रयत्न तर नक्कीच करते. ह्यांची पण हेल्प घेते. लसूण साफ केलाय मी, पण आता कापता येते, नाही तर क्रेडिट सगळं तेच घेतील. आपल्याला लसूण लागणार आहे, तर आम्ही एक मोठा लसूण घेतलेला आहे, कारण का लसणाची टेस्ट दिली ना तर व्यवस्थित लागेल म्हणून. कढई ठेवून घेऊया. घेतलेली आहे कढई ठेवून. गरम होऊ द्या कढईला आधी थोडंसं. ओके. मी याच्यात कढई गरम झाले, तेल घालून घेतलेलं आहे 1 चमचा. तेल जरा गरम झालं की आपण याच्यात मग लसूण घालूया. चला, आता आपण तेल गरम झालंय, लसूण घालूया. बारीक कापून घेतलेलं आहे व्यवस्थित. जरा लसूण गोल्डन झाल्यावर जिरे घालूया. आता हे जिरे घालायचे. आता जिरे पण तडतडले की थोडंसं ह्यामध्ये हिंग घालूया आपण. हिंगाचा मस्त फ्लेवर येतो. आता यामध्ये घरातले जे काही तुमच्याकडे मसाले असतील ते घाला. आमच्याकडे हा घरगुती मसाला आहे तिखट, तो घालते थोडासा. थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला. आता ह्याला व्यवस्थित परतूया. मीठ पण घालायचं आहे आपल्याला. मसाला व्यवस्थित परतला की 1 चमचाभर मीठ घातले, कारण का जास्त क्वांटिटीत आहे आमचं. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात मीठ घाला, म्हणजे तुमच्या टेस्टनुसार जेवढी क्वांटिटी असेल. आमच्याकडे भरपूर क्वांटिटी होती म्हणून मी चमचाभर घातलेलं आहे. आता हे सगळे ह्याच्यात घालून घेते. काय होतं हे गोरक्यान काटेकलका किंवा गोरक्यान, जे काही तुमच्याकडे म्हणत असतील, हे व्यवस्थित त्याच्यात घालते आणि मस्त असं परतून घेते. कॅमेरा ॲक्शन. हे व्यवस्थित असे सगळे जरा फास्ट गॅसवरच करायचं. बारीक गॅसवर केलं ना तर ते लगेच चिटकतात आणि तुटायला लागतात, कारण का खूप म्हणजे शिजलेले असतात ना ते, म्हणून तुटतात बघा असे. आणि एकदम नरम असतात. नरम असतात, एकदम सॉफ्ट, म्हणजे रताळ्यासारखेच असतात, एकदम सॉफ्ट. आता व्यवस्थित सगळीकडे त्यांना मसाला लागलेला आहे. व्यवस्थित अशी फ्रेश कोथिंबीर आहे, भरपूर कोथिंबीर घाला, छान अशी. भरपूर नको घालू, पाहिजे तेवढीच घाला. म्हणजे छान घाला. आणि माझ्याकडे आता थोडासा चाट मसाला आहे, तो आता मी हातावरच घेऊन डायरेक्ट घालते, कारण मला हाताचा अंदाज जास्त चांगला पडतो. आता व्यवस्थित असा चाट मसाला घालून त्याला फिरवून घ्यायचं एकदा. आता हे झालेलं आहे व्यवस्थितपणे. आता याला आपण टेस्ट करूया. सेम बटाट्याच्या भाजीसारखी दिसते, पण टेस्ट वेगळी असते. सो आमची फायनली ही घोरक्यान आणि काटेकर ही जे काही आहे त्याची रेसिपी झालेली आहे. सेम बटाट्याच्या भाजीसारखी दिसते, फक्त कांदा घातलेला नाहीये त्याच्यात, पण दिसायला सेम बटाट्याच्या भाजीसारखी. आता टेस्ट करूया. टेस्ट करा तुम्ही. भरपूर गरम आहे. खा. भारी लागते मला पण. मस्त मस्त मस्त. आता हे टेस्ट करणार आहे. भरपूर दिवसांनी खातोय. आरामात गरम आहे. मस्त लागतंय. छान झाले. वा, एक नंबर. परत परत खातात म्हणजे चांगली झालेली आहे भाजी. मस्त. एकटेच खाऊ नका, मला पण खायची आहे.
ही रेसिपी सगळ्यांनी घरी ट्राय करा. आणि नक्की खाऊन बघा. ज्यांना कोणाला म्हणजे हे घोरक्यान किंवा काटेकर जे काही मिळालं किंवा कोकणातले जे कोणी असतील त्यांच्याकडे जर अवेलेबल होत असेल तर नक्की घ्या आणि एकदा खाऊन बघा. मस्त ट्राय रेसिपी आहे. खरंच खूप खायला छान लागते. माझ्या ह्यांनी प्लेटच पूर्ण घेतलेली आहे म्हणजे भारी झालेली आहे रेसिपी. सो आता संडेला आमचा इथून सुरुवात तर झालेली आहे, पण पुढे अजून काय काय रेसिपीज बनणार आहेत त्या नक्की मी शेअर करेन. तर बघत राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय.